सर्वांना नमस्कार. आद्य कृषक पृथुवैन्यू भाग 2. वैदिक कृषीचे स्वरूप. पृथुवैन्याने कृषीचा शोध लावला आणि प्रजेने ती कल्पना मनापासून उचलून धरली. त्यामुळे त्या काळापासून कृषीला मोठे महत्त्व प्राप्त झाले. कृषीविद्येचा अभ्यास होऊ लागला. कृषीची अवजारे, खते, पिकाची वाढ व प्रकार यात नवनवीन प्रयोग सुरू झाले. याच काळात कडक जमिनीसाठी नांगराचा फार प्रचारात आला. तो नांगर ओढण्यासाठी त्याला बैल जुंपत. त्या बैलांची संख्या 2 पासून 24 पर्यंत असे. पिकांना शेणखत देण्याची प्रथा सुरू झाली. त्यासाठी कृषीवल आपल्या घरी गोधन पाळत. जितके गोधन अधिक तेवढा तो सधन असे समीकरणच होऊन बसले. तूप व मध यांचाही उपयोग खत म्हणून होई. खाण्याचे पाट काढून शेते भिजवीत. त्या पाटांना खनिमिश्र म्हणत. शेतात बियाणांची पेरणी व खरणी, डबरणी, कापणी, उपसणी शास्त्रीय पद्धतीने होई. पिकांची कापणी ज्या कोयत्यांनी करीत त्यांना दात्र व सृणी म्हणत. पीक कापल्यावर त्याच्या पेंढ्या बांधून त्या पेंढ्यांना पर्श असे नाव होते. पिकांची मळणी जेथे होई त्याला खल म्हणत. मराठीतील खळे हा शब्द त्यावरूनच आला आहे. उपसणी वाऱ्याच्या साह्याने किंवा चाळणीने चाळून अथवा सुपाने पाखडून करण्यात येई. हे काम करणाऱ्याला धान्य हृदय म्हणत. धान्याचे मोजमाप उर्दर नावाच्या मापाने होई. वर्षातून 2 वा 3 वेळा अशी पिके घेण्यात येत. ऋग्वेदातील ऋषीगण कृषीसाठी प्रभूजवळ मागणीही मागत. ती अशी: हे क्षेत्रपती, गाय जशी दूध देते तसे तू आम्हाला मधुर, पवित्र व धृततुल्य जल प्रदान कर. हे अमर्त्य स्वामी, तू आम्हाला सुखी ठेव. आमची रोपटी, आकाश, जल, अंतरिक्ष व क्षेत्रपती हे सर्वच आम्हाकरिता मधुवत होत. आमचे बलिवर्य व कृषीवल सुखी राहोत. नांगरणी सुखद करोत. बैलांच्या मानेवरील झू हळूवारपणे नीट बांधोत. पराणीही त्यांना सुखद वाटो. हे सीते, भूमी, तू आमच्या दृष्टीपुढे राहा. सौभाग्यवती हो, आम्ही तुला वंदन करतो. आम्हासी तू समृद्धशालिनी व सुफल बन. वैदिक काळातील आर्यांनी सुपीक व नापीक जमिनींची परीक्षा केली होती. सुपीक जमिनीला ते अपनस्वती म्हणत, तर नापीक जमिनीला आर्तना म्हणत. शेताचे मोजमापही प्रचारात आले. प्रत्येक कृषीवल आपापली शेते मोजून घेत व त्याचे स्वामित्व स्वतःकडे ठेवीत. त्या शेतात ते खतांचा वापर करून त्यांना नांगरून कुंपण घालून सुरक्षित करत. अशी शेते पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे राहत, कारण तेच त्यांच्या उपजीविकेचे साधन बनले होते. कृषीशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास केलेल्यांना त्या काळात कृष्याचार्य म्हणत. हे कृषी आचार्य कृषीतंत्र, झाडेझुडपे व वृक्षायुर्वेद यात निष्णात असत. त्यांच्या मते गुणहीन भूमी देखील गुणवती करता येते. अर्थात नापीक जमिनीला सुपीक बनवून तिच्यातून उत्तम पिके घेता येतात. याचा कृत्रिमा ही भूमिगुणा असा उल्लेख ग्रंथामध्ये आढळतो. ओलिताच्या शेतांना पाणी देण्यासाठी त्या काळी मुख्यतः आजच्याप्रमाणेच विहिरींचा वापर करीत. त्या विहिरींना अव व उत्स अशी नावे होती. एका चाकावरून रहाट गाडग्यांच्या साहाय्याने पाणजी मोठ्या कुंडात ओतीत व ते पाणी नालीच्या साहाय्याने शेतापर्यंत नेत. या नाल्यांना सुरमी किंवा सुविरा म्हणत. यात सुरमी पाटाला जोडत व पाटांचे पाणी हृदय नामक जलाशयात जमा करीत. हे जलाशय बांध घालून तयार करीत. त्यांना सेतुबंध असे नाव होते. हे सेतुबंध वर व खाली असे एकाखाली एक बांधत. त्यामुळे वरच्या जलाशयाचे पाणी खाली झिरपे व ते क्रमशः शेतांना मिळे. पावसाच्या पाण्यावरील शेतीसाठी याच जलाशयांचा वापर रूढ होता. ग्राम नगर पुरांचा प्रारंभ. पृथ्वीराजाने कृषीला जसा प्रारंभ केला तशी लोकांच्या राहण्यासाठी नगरेही बसवली. जेथे पहाडी जमीन होती तेथे त्याने ते पहाड, डोंगर जमीनदोस्त केले. दऱ्याखोरी होती तेथे त्याने त्या बुजवून भूपृष्ठ समतल केले आणि त्या ठिकाणी पृथ्वीने मग राहण्यायोग्य पुरे, ग्रामे, नगरे, दुर्ग, वाड्या, ब्रज निर्मिले. हे सर्व प्रथमतः पृथ्वीनेच केल्याची इतिहास साक्ष देतो. पृथ्वीच्या पूर्वी लोक वाटेल तेथे राहत, मिळतील ते खात व उपलब्ध होईल ते घेत. पृथ्वीराजाने मात्र नगर रचनेची नवी दिशा प्रजेला दिली. नगरातील गृहरचना ही नव्याच दृष्टिकोनातून होऊ लागली. प्रारंभ काळात ग्रामीण रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे गाव, नंतर त्याला लागूनच गायरान
जलाशय अथवा नदी, त्यानंतर जंगल असे. परंतु नगररचनेत बदल करण्यात येईल. कृषक जीवनोपयोगी गृहात विविध दालने असत. त्यापैकी काही दालनात पशूंची व्यवस्था करण्यात येई. घोड्याच्या दालनाला पस्त्या म्हणत, तर गाईवासरांच्या दालनाला गोठा म्हणत. त्या काळी आर्यांची निवासस्थाने दृढ व स्थिर असत. हे त्यांना दिलेल्या क्षितिशू व ध्रुवासू या विशेषणांवरून कळते. सुखप्रद घरांना शर्म्य, तर धनिकांच्या घरांना हर्म्य अशी नावे होती. त्या काळी आर्य अनार्यांचा संघर्ष असल्याने घरांना सुरक्षित ठेवत. त्यासाठी आर्यांच्या घराभोवती उंच भिंत बांधलेली असे. तिला वप्र असे नाव होते. काही घरांना कुंपण असे. त्या कुंपणाला आयतन म्हणत. ते चहूबाजूंनी असे. काळी घरांची दारे विशाल व अलंकृत असत. त्यांना दुरोण म्हणत. ही घरे बहुधा लाकडाची असून वरील छत गवत व पाने यांनी आच्छादलेली असत. काही घरे अतिविशाल व सहस्त्र खांबांचीही असत. तसेच त्या घरांना सहस्त्र दारेही असत. ही स्तंभद्वारे चकचकीत करीत, ती पाहून प्रसन्न वाटे, असे वर्णन ऋग्वेदात सापडते. ही घरे त्वष्टा निर्माण करी. तोच वास्तुपती या नावाने प्रसिद्ध सुतार होता. ही घरे क्वचित त्रिधातूंची म्हणजे विटा, दगड व लाकूड यापासून ती तयार करीत. त्या घरात शीत म्हणजे थंडी, पात म्हणजे उष्णता व वर्षा म्हणजे पाऊस यापासून त्यात राहणाऱ्यांचे संरक्षण होई. अथर्ववेदातील एक कवी म्हणतो, हे माझे घर, मी येथे एक ध्रुवशाला निर्मिली आहे. पाया भक्कम म्हणून खंबीरपणे ती उभी आहे. त्या ध्रुवशाळेत अनेक वीर व मी राहतो. या शाळेत अश्व आहेत, गायी आहेत, दूधही भरपूर आहे. हे शाळे, त्यात कमी पडू देऊ नकोस, कारण तू सुखस्वरूप आहेस, पोषक आहेस. तुझे आच्छादन विस्तृत आहे. तुझ्यात पवित्र धान्यसाठा आहे. दुधाळ गायीही आहेत. गायी, वासरे, शिशु, बालके रेंगाळत आहे. आणि आम्ही तुला विनम्रपणे शरण आलो आहोत. तृण परिधान केलेल्या वास्तुदेवते, सर्वप्रथम म्हणून तू लोकांवर प्रसन्न हो. त्यांना वीरपुत्र व धन प्रदान कर. शत्रूंना पिटाळून लाव. परंतु विनम्रतेने आलेल्या शरणागतांना मात्र हानी पोहोचू देऊ नकोस. मी या अग्नीसह तुझ्यात आता प्रवेशतो. यावरून ती घरे कौटुंबिक जीवनाला कशी पूरक होती हे दिसून येते. पृथुराजाचे गोपालन. पृथुवैन्याला भूमातेने गोमातेच्या स्वरूपात दर्शन दिले व गायीचेही महत्त्व पटवून दिले. त्या क्षणापासून पृथुराजाने प्रजाजनांना गोपालनाचे आदेश दिले. त्याप्रमाणे लोक आपापल्या घरीदारी व शेतांवर गोधन उभे करू लागले. गाय आपल्याला अन्न, बल, कांती, सुख देते हे लोकांच्या लक्षात आले. घरोघरच्या गायी चरायला न्यायच्या व त्या परत घरोघरी पोचवायच्या हा व्यवसायच होऊन बसला. अशा व्यावसायिकांना गोपाल व व्यवसायाला त्या काळी गोपालन म्हणत. असाच एक गोपाल गायीस म्हणतो, गायी तू नित्य गवत खा व परतताना शुद्ध पाणी पी. तर दुसरा एक गायधनी म्हणतो, वासराच्या प्रेमाने हंबरणारी, आरोग्यरक्षण करणारी, वासराच्या ओढीने ही गाय येत आहे. गायीच्या रूपगुणांवरून तिला विविध नावे प्रजेने दिली होती. जसे पेय देणारी इडा, आनंदपद ती रंता, पूजनीय हव्या, प्रेमळ काम्या, सुंदर चंद्रा, तेजस्वी ज्योती, लढीवाळ अदिती, रसयुक्त सरस्वती, श्रेष्ठमही व कीर्तिमान विश्रुती इत्यादी. ज्याच्याजवळ विपुल गायी असे त्याला गोपती म्हणत. पृथुराजाने गोपालनाबरोबर गासंवर्धनही चांगले केले होते. प्रजेला ती दिशा त्याने दाखवून दिली होती. ती अशी की गाय चालत असो वा बसलेली असो, ती उद्विग्न होईल असे काही करू नका. तिला संतुष्ट ठेवा. तिला आवडेल तो चारा द्या, प्यायला मधुर पाणी द्या व प्रेमाची वागणूक द्या, म्हणजे ती दुधाळ होईल. या दुधाळ गायीची विशेषणेही मोठी अर्थपूर्ण वाटतात. घागरभर दूध देणारी घटोद्री, हवे तेव्हा दूध देणारी वशा व 100 पुरवणारा दूधभात देणारी शसौदना होय. याशिवाय पंचौदना, एकौदना, इराक्षीरा, यज्ञपदी, स्वधाप्राणा, महिलुका अशाही गायी त्या काळी होत्या. गायी देणाऱ्या देवाला ते गोद म्हणत. इंग्रजी गॉड या गोदतून अवतरला आहे. तसेच गौतम म्हणजेच खूप गायी बाळगणारा
गौतम ऋषीही या गोधनाशी संबंधित दाखवतो. एकूण पृथ्वीराजाने गायीची समृद्धता संपन्नता निर्माण केली होती. पृथ्वीराजाचे स्तुत्य उपक्रम. पृथ्वीराजाने कृषीकर्म, गोपालन, राज्यशासनाप्रमाणेच इतरही काही स्तुत्य गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रविकासाला चांगला हातभार लागला आहे. त्यापैकी एक म्हणजे धातुविद्या होय. जमिनीतून धातू खणून काढण्याची व अग्नीच्या साहाय्याने त्या धातूंना पृथक करण्याची विद्या ही होय. भृगु ऋषींना ही विद्या अवगत होती. पृथ्वीराजाने त्या विद्येचा आदर केला व सोने, रुपे, मणी, हिरे अशी मूल्यवान रत्ने व धातूंच्या कलात्मक वस्तू निर्मितीला प्रारंभ केला. खनिजशास्त्राचा चांगला विकास त्या काळी झाल्याचे त्यांच्या निर्मितीवरून दिसून येते. ही विद्या जो गुरु आपल्या अनेक शिष्यांचे भरणपोषण, निवास व वस्त्रे देऊन त्यांना शिकवित असे त्याला सदस्पती म्हणत. तांब्याचा कलश, चांदीचे रजत पात्र व सोन्याचे हिरण्य पात्र त्या काळी जसे तयार होत तसे कर्णभूषण, कानबाळ्या, कुरीर, शिरोभूषण, अतक व निष्क, सुवर्ण, मोती, हिरे यांची गळ्यातील कंठी असे अलंकारही तयार होत असत. त्या काळी लोक पायात खादी, नुपर चाळ घालीत व कानात प्रवर्त, रुक्म, मणी, प्ररेप व प्रकाश अडकवीत. अंगावर हिरण्यवाशी वा हिरण्यप्रापी नावांची वस्त्रे घेत. ती ही सुवर्णाच्या धान्यांनी विणलेली असत. ती वस्त्रे पेशस्कारी म्हणजे सुशोभित केलेली असत. म्हणूनच पृथ्वीराजाला पृथ्वीचे दोहन करणारा आणि तिच्या उदरातून तेजस्वी वस्तू काढणारा राजा म्हटले आहे. अशीच दुसरी विद्या स्तुतिगान करण्याची होती. आपल्या पूर्वजांची माहिती जमा करून ती राजघराण्यातील लोकांपुढे ठेवण्याची मूळ कल्पना पृथुवैन्याचीच होय. त्याने हे काम काही लोकांवर सोपविले. त्यातून सूत, मागध ही स्तुतिपाठकांची संख्या स्थिर झाली. या सूतमागधांनी पृथ्वीराजाच्या पूर्वजांची माहिती एकत्रित केली व ती राजवंशातील लोकांना गाऊन दाखविली. पृथ्वीराजा म्हणे, त्यामुळे पूर्वजांची कृत्ये ऐकून व त्यांनी केलेल्या बऱ्या वाईट कर्मांपासून बोध घेऊन आपली धर्मकृत्ये व लौकिक आचरण कसे ठेवावे याचा निर्णय राजपुरुष घेऊ शकतात. पुढे नहुषाने ही माहिती सूतमागधांनी साभिनय म्हणून दाखविण्याची टूम काढली. या दृष्टीने पृथुवैन्य हा आजच्या पोवाड्याचा जनक ठरतो. पृथ्वीराजाची राजयंत्रणा. आद्यमनुने राजाच्या आदर्श गुणांची चर्चा केली आहे. त्याप्रमाणेच पृथ्वीराजाचे व्यक्तिमत्व होते. पृथुवैन्य हा पवित्र, सत्यपरायण, शास्त्रानुसार वागणारा, धर्मप्रवण व बुद्धिमान होता. तो कधीही मद्यपान करीत नसे, द्यूत खेळत नसे किंवा मृगयाही करीत नसे. या उलट त्याने दुर्जनांना शासन करण्यासाठीच राजदंड धारण केला होता. तो कधीच कोणाची निंदा करीत नसे, दिवसा झोपत नसे, सदैव विद्वान व वृद्धजनांच्या संगतीत राही आणि सर्वांशी विनम्रतेनेच बोलत वागतही असे. त्याचा आचार व विचार यात एकवाक्यता असे. अविनयी वेन राजाला राजपदावरून कसे दूर व्हावे लागले याची तो सदैव आठवण ठेवी. आपल्याला आपल्या विनयी स्वभावामुळेच प्रजेने राजपदी बसविले याची तीव्र जाणीव त्याला होती. पृथ्वीराजा स्वतःचे ब्रह्मचर्य व तपश्चर्या यांच्या बळावर राष्ट्राचे रक्षण करी. तो प्रजाला चंद्राप्रमाणे आल्हाददायक आणि दुर्जनांना सूर्याप्रमाणे तापदायक वाटे. पौर्णिमेचा चंद्र पाहून मन जसे हर्षित होते तसे पृथ्वीराजाच्या दर्शनाने प्रजाजन हर्षित होत. कारण तो पृथ्वीसारखा जनतेचे भरण पोषण करी व तिला प्रसन्न ठेवी. पृथ्वीराजा यज्ञ, दान, प्रजापालन, धर्माचरण, शत्रुसंहार व मित्ररक्षण हे आपले कर्तव्य मानत असे. पृथ्वीराजाचे राज्य अधिपत्यमय राज्य होते. कारण त्यात सर्व अधिकार राज्यातील अधिकाऱ्यांनाच दिलेले होते. त्यांच्या राज्यात प्रजेच्या सुनियंत्रणासाठी उग्र नावाचा अधिकारी असे, सध्याचा पोलीस अधिकारी. तर क्षत्र म्हणजे सैनिक राजसीमांचे रक्षण करी. ग्रामवादी गावचे तंटे सोडवी. तर मोठ्या न्यायदानाचे काम अर्यमा न्यायाधीश करीत असे. अर्यमाला सहाय्य करण्यासाठी सभाविन असत. तसेच अभिप्रश्न हा प्रतिवादी, ज्ञातृ हा साक्षीदार आणि प्रतिप्रश्नी हा पंचाचे काम करीत असे. लोकाभिमुख पृथ्वीराजा प्रजाजनांना भेटण्यासाठी अश्वरथ वापरी. तो रथ कधी एकचक्र, द्विचक्र किंवा त्रिचक्रही असे. तो हिरण्यरथ असल्याने सुवर्णजडित असे. कधीकधी विद्युत रथही विजेवर चालणारा तो वापरीत असे, सध्याच्या सेलवर चालणाऱ्या वस्तूंप्रमाणे.
पृथुवैन्याची सूक्त रचना. वेदातील सूक्तांची रचना अनेक ऋषींनी केलेली आहे. त्यापैकी ऋषी वेद, ध्रुव, पृथु व चाक्षुष हे प्राचीनतम ऋषी होत. ते ज्या देवतांविषयी सूक्त रचित त्या देवता म्हणजे त्यांचे विषय असत. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात असेच एक मनोरम सूक्त आहे. त्याची देवता आहे अरण्यानी. त्यात तो देवमुनी ऐरम्यद ऋषी म्हणतो, हे अरण्यानी देवी, तू गावात का बरं येत नाहीस? अरण्यातच तू का बरं राहतेस? वनामध्ये तुला भीती कशी वाटत नाही? छोट्याकडे एखादा गर्जना करणारा मोठा प्राणी आला की तो लहानगात चीची करतो, तेव्हा तूही घंटिकेसारखा ध्वनी काढून त्याला रमवितेस. दिवसाच्या वेळी अरण्यात आलेल्या गाडीवाल्यांना सायंकाळी तू त्यांच्या गाईवासरांनी भरलेल्या नि आई लेकरांनी गजबजलेल्या घराकडे पोहोचवून देतेस. हे अरण्य देवते, धेतू आणि काष्ठांसाठी आलेल्यांना संध्यासमयी तुझ्या त्या चित्रविचित्र आवाजाची भयांता जाणवते खरी, पण तू त्यांना संरक्षण देतेस व मधुर फळांनी भरवितेस. तेव्हा तो आनंदित होऊन गाऊ लागतो. कृषी नसलेल्या पण अन्नसंपन्न अशा मृगांची माता शोभणाऱ्या, कस्तुरीचा सुगंध देणाऱ्या तुला मी वंदन करतो, तुझे स्तवन करतो. याप्रमाणे पृथुवैन्यानेही सूक्त रचले. तो राजर्षी असून त्याने एका इंद्रसूक्तातून इंद्राला मागणी घातली आहे. ती अशी, हे इंद्रा, तुझ्याजवळ विपुल धन आहे. सोम पिऊन तू आनंदी झाला आहेस. लोकांनी तुझे स्तुतिगान केले आहे, म्हणून स्तुतिपाठकांना तू धन दे. जळात राहणाऱ्या गुप्त दस्यू शत्रूंना तू जिंकतोस. पर्जन्यवृष्टी झाली की तू आमचा सोमरस प्राशन करतोस. ऋषींनी केलेली स्तुती ऐकतोस. हविद्रव्य घेतोस. रथावर बसतोस. तेव्हा हे ज्ञानसंपन्न इंद्रा, आमची ही स्तुती ऐकून घे. आणि शूरवीर इंद्रा, इच्छापूर्वी करणाऱ्या इंद्रा, तू यजमान संघाला बल संरक्षण दे. जलसंपन्न स्थळी राहणाऱ्या पृथुवैन्याची स्तुती ऐकणाऱ्या इंद्रा, तुझी स्तुती करणारे लोक पाण्याचा ओघ उतारावरून वाहावा तसे तुझ्याकडे येत असतात. पृथुवैन्याचे अश्वमेध यज्ञ. पृथुवैन्य राजाने 100 अश्वमेध यज्ञ आरंभिले. 100 अश्वमेध यज्ञ करणाऱ्यास इंद्रपदाची प्राप्ती होत असल्याने इंद्राला चिंता निर्माण झाली. त्याने पृथुवैन्याच्या अश्वमेध यज्ञात विघ्न निर्माण करण्याचे ठरविले. इंद्राने प्रत्येक वेळी विघ्न आणावे व पृथुवैन्याने ते टाळावे असे चालले होते. शेवटच्या यज्ञप्रसंगी तर इंद्राने यज्ञाचा अश्वच पळविला आणि स्वतःच्या संरक्षणासाठी पाखंडाचा वेश धारण करून तो यज्ञाश्व चोरून नेऊ लागला. ते कृत्य अग्नी ऋषींनी पाहिले. त्यांनी ते पृथूच्या लक्षात आणले. तसा पृथूचा पुत्र इंद्रावर घाव घालण्यास धावला. इंद्राने जटा वाढवून व अंगाला भस्म धारण करून वेषांतर केल्याने तो एखाद्या साधूसारखा त्याला वाटला, म्हणून त्याला पाहून पृथुपुत्र तसाच परत आला. परंतु अत्री ऋषींनी त्याचे ते कपट असल्याचे पृथुपुत्राला सुचविले, म्हणून तो परत पुन्हा इंद्राकडे वळला. पृथुपुत्र परतलेला पाहून इंद्राने तो यज्ञाश्व परत आणून पृथुराजाच्या स्वाधीन केला. हे पाहून इंद्राने सर्वत्र काळोख पसरविला आणि पुन्हा त्या यज्ञाश्वाची चोरी केली. घोडं पळवून नेत असल्याचे पुन्हा अत्री मुनींनी पृथुकुमाराच्या निदर्शनास आणले. तेव्हाही इंद्राने यज्ञाश्व तेथेच सोडून देऊन स्वतः अंतर्धान झाला. इंद्राच्या या कपटी कृत्याचा पृथुराजाला संताप आला आणि तो इंद्रावर चाल करण्यास सिद्ध झाला. पृथुराजा आता इंद्राचा वध करणार हे ऋषीजनांनी ओळखले. ते म्हणाले, महाराज, आपण बुद्धिमान आहात. एकदा यज्ञदीक्षा घेतल्यावर कुणाची हत्या करायची नसते हे आपण का जाणत नाही? आम्ही आमच्या मंत्रसामर्थ्यानेच इंद्राला येथे उपस्थित करतो आणि अग्नीलाच त्याची आहुती देऊन टाकतो. आता ऋषी वज यज्ञात आहुती टाकणार तोच तेथे ब्रह्मदेव स्वतःच आले व त्यांनी ऋषीवजांना थांबविले. म्हणाले, ऋषीवजांनो, इंद्राचा वध करणे इष्ट नाही, कारण तो साक्षात परमेश्वरच आहे. तुम्ही यज्ञद्वारा ज्या देवतेचे योजन करता त्या देवतेचे इंद्र हा अंश आहे. तुम्ही तर त्याला आहुती देण्याचे सोडून त्याचीच आहुती देत आहात. तेव्हा हे उचित आहे काय? असू द्या, राजा पृथूचे हे एवढेच यज्ञ. आणि मग ब्रह्मदेव पृथुवैन्याकडे वळून म्हणाले, राजन, तू तर श्रीहरीचा अंश आहेस, म्हणून इंद्राच्या कृत्याचा क्रोध येणे तुला इष्ट नाही. परमेश्वरी कृत्याला अनुसरून तू जे हे स्पृहणीय जनसेवेचे कार्य केलेस तेच पुरे आहे. इंद्रपदाच्या मोहाला कशाला बळी पडतोस? तेव्हा धर्मरक्षणाचे कार्य कर. ऋषीमुनींचा संकल्प पूर्णत्वाला ने
म्हणजे कृतकृत्य होशील. हे ऐकून पराक्रमी पृथ्वीराजाने इंद्रप्रदाची अभिलाषा सोडून दिली. 100वा यज्ञ तेथेच थांबवला. तोच तेथे स्वतः श्री विष्णू भगवान इंद्रासह प्रगटले. म्हणाले, राजन, तुझ्या 100व्या यज्ञात इंद्राने विघ्न निर्मिले, परंतु त्याची हा इंद्र आता क्षमा मागतो आहे. तू त्याला क्षमा कर. कारण जो माणूस सत्वबुद्धी संपन्न असतो, सद्गत विवेकाने वागतो, तो क्षमाशील असतो. इतरांचा द्वेष त्याच्या मनात नसतो. तो सर्वत्र आत्मरूपानेच वर्तत असतो. श्रीहरी विष्णूचे हे उद्गार ऐकून पृथ्वीराजा शांतचित्त झाला. त्याने भगवान श्री विष्णू व इंद्र या दोघांचे पूजन केले व हृदय सिंहासनावर आरूढ करून संतृप्त झाला. भगवान विष्णूही अंतर्धान पावले. पृथुवैन्याचे जीवन साफल्य. एकदा त्यानंतर पृथ्वीराजाने महासभ दीक्षा घेतली व नियमाप्रमाणे मृगचर्म धारण केले. हातात कुशासन घेऊन सभेला उद्देशून म्हटले, प्रजाजनांना शिक्षण द्यावे, धर्मचरणास प्रवृत्त करावे, यांना निर्वाहाची साधने उपलब्ध करून द्यावी व त्यांचे संरक्षण करावे. यासाठी मला पुरोहितांनी राजसिंहासनावर बसविले होते. ते कार्य पार पाडले. आता प्रजाजनांनो, आपले आचरण त्याप्रमाणे ठेवा, म्हणजे मी कृतकृत्य होईल. हे ऐकून प्रजा अत्यंत प्रसन्न झाली. पुरोहितही संतोषिले. त्यावेळी तेजपुंज सनतकुमारही तेथे आले. त्यांचे राजाने स्वागत केले, पूजन केले व आत्मकल्याणाचा मार्ग त्यांना विचारला. राजाचे भाषण त्यांनी ऐकले होतेच. ते पृथूला म्हणाले, राजा, तू स्वतः ज्ञानी, निस्वार्थी, प्रजाहितदक्ष व कर्तृत्ववानही आहेस. तेव्हा एवढेच सांगतो की देहाविषयी अनादर व आत्म्याविषयीची आवड उत्पन्न होण्यासाठी साधकाने गुरुवचनावर व शास्त्रवचनावर श्रद्धा ठेवावी, ज्ञानवृद्धीची आस बाळगावी, अहिंसक बनावे व वाट्याला आलेले जीवन आनंदाने जगत कर्तव्यबुद्धीने लोककार्य, राष्ट्रकार्य व ईश्वरी कार्य करीत राहावे. त्यामुळे आत्मनंदाचा क्षण जवळ येत राहतो. इतके बोलून ते अंतर्धान पावले आणि पृथ्वीराजानेही आपले चित्त परमेश्वराच्या ठायी स्थिर केले. तो परमेश्वर रूप झाला. अर्चीही अग्निज्वाळेप्रमाणे त्याच्यात मिळून गेली. धन्यवाद.